तर जैन मित्रांनो, तर बघा, आजपासून आपला जो आधुनिक इतिहास आहे हा सुरू झालेला आहे. आधुनिक इतिहासामध्ये आपल्याला सर्वप्रथम भारतात आलेले पोर्तुगीज यांच्याबद्दल आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जर बघायचं झालं तर पोर्तुगीज यांचे सर्वप्रथम आगमन आपल्याला भारतात झालेले दिसते. त्याचं येण्यामागचं कारण बघितलं तर यांच्या येण्यामागं एकच कारण, त्यावेळेस युरोप आहे, युरोपमध्ये जे मसाले आहेत हे सर्वात जास्त मसाले आपल्या भारतातून जायचे. ज्यावेळेस 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल हे शहर तुर्कांच्या ताब्यात गेले. आता तुर्कांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याच्यावरती सर्वात मोठा झालेला परिणाम म्हणजे जर बघायचं झालं तर कॉन्स्टँटिनोपल हे शहर जवळपास याला मॅपनेस बघावं लागेल. तुम्ही असा आपला भारत ग्राह्य धरा. बघा, असं आपला भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान. तर हे बघायला गेलो तर कॉन्स्टँटिनोपल हे शहर जवळपास या भागामध्ये येते. या भागामध्ये जे कॉन्स्टँटिनोपल शहर आहे किंवा जे साम्राज्य आहे ते बघायचं झालं ते प्रामुख्याने असं एवढं साम्राज्य आपल्याला बघायला मिळेल. हे साम्राज्य जेव्हा तुर्कांच्या ताब्यात गेलं, तुर्कांच्या ताब्यात हे सैन्य गेल्यानंतर जे युरोपकडून जो बाय रोड येण्याचा मार्ग होता तो तुर्कांच्या ताब्यात गेला. तुर्कांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की तुर्कांचे आणि जे युरोपातील जे वसाहती होत्या किंवा जे राज्य होते त्यांचं आणि तुर्कांचं काही पटत नव्हतं. त्यांच्या या भांडणांवरून युरोपियांनी एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे की आपल्याला बाय रोड जाता येत नाही, आपण बाय वॉटर जाण्याचा प्रयत्न करू. बाय वॉटर जाण्याचा प्रयत्न कर. त्यावेळेस जस बघायचं झालं तर इथं असा आफ्रिका हे इथून युरोपमधून निघाले. ते इथं केप ऑफ गुड होपला वळसा मारून इथं जेव्हा वास्को द गामा हा पोर्तुगीज सर्वप्रथम भारतामध्ये आला. आणि जर बघायचं झालं तर आता आपल्या इकडे असं व्हायला आहे की वास्को द गामा याने भारताचा शोध लावला.
तो भारत काही वस्तू नाही आहे शोध लावायला. यानं भारतात येण्याचा समुद्री मार्ग शोधला. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा इथं आला. आता इथं कुठं आला तर बघायचं झालं तर हा पोर्तुगीज आला. समुद्र मार्गाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती येऊन पोचला. पश्चिम किनाऱ्यावरती हा येऊन पोचला कालिकत बंदर. कालिकत बंदरावर आल्यानंतर तिकडचा जो राजा होता झिमुरीन, त्याने जो स्वागत केलं. आता स्वागत करण्यामागे कारण अतिथी देवो भव. आता हे अतिथी देवो भव आपल्याला 61 पर्यंत बोललेले आहे. कारण की सगळे इंग्रज गेले, डच गेले, फ्रेंच गेले, पण पोर्तुगीज हे भारतातून जायला तयारच नाही ना भाऊ. शेवटी फौज पाठवा लागली ना गोव्यावर. हे आले इथं कालिकत बंदर. कालिकत बंदरावर येऊन पोचला. इथे याचं स्वागत. झिमुरीन या राजाने केले. तर बघा आता आला, स्वागत झाले. बराच वेळ अतिथी सत्कार सुद्धा झाला. तदनंतर मसाले घेऊन व आपले सर्व जहाज घेऊन परत गेला. तिथं गेल्यानंतर आता असं झालं, हो मसाल्याची कमतरता आहे, मसालेदार खाणं खायला तर पाहिजे. काय आता मसाले पाहिजेत खायला. हे इकणं चालू केले खूप जास्त भावानं. आता पैसा येऊन राहिला. झाल्या चक्रा सुरू. पोर्तुगीज आली. आता आली इथं. आता असं नाही की आली मसाले जमा करा, एवढा वेळ नव्हता की इथं थांबून जास्त वेळ थांबून जाऊ. 5-6 दिवस थांबू कसं तसं मसाले जमा करा, ती करा. तर मग यायनं काय केलं, इथं गोव्यात वखारी स्थापन केली. आता जर याच्या वखारी बघायच्या झाल्या त्याची पहिली वखार म्हणजे गोवा लक्षात ठेवा. गोव्यानंतर दीव, तदनंतर दमण, मुंबई, साष्टी, कालिकत आणि कोचीन, हुबळी, कालिकत ह्या झाल्या त्यांच्या प्रमुख वखारी. आता या वखारी म्हणजे काय तर सारखं येणे जे काही लोक ते ठेवले आणि ते लोक हे तिकडून चक्कर मारून येईपर्यंत जो बाकी डबल सर्व जे सामान साहित्य किंवा जो गुड साहित्य न्यायचे आहेत ते जमा करून ठेवायचे. जहाज आले, लावले की निघाले वापस. तर बघायचं झालं तर आता काय झालं, 1548 हा वास्को द गामा कधी आला भारतात याचा जर काळ बघायचं झालं तर हा आला 1498, 20 मे 1498. मे 1498 हा भारतात आला सर्वप्रथम. आला, सर्व झालं एकदम मुख्य काम. आता काय झालं, नंतर आलं 1510. आता 1510च्या टाइममध्ये काय, अल्फॉन्सो आर्बुकर
हा भारताचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर बनला. तर फ्रान्सिस्को 1510 मध्ये 1510 मध्ये जे आहे अल्फान्सो अल्बुकर गोवा जिंकले कोणाकडून, तर गोव्यावरती जे आहे हे विजापूरचा आदिलशहा याचे राज्य होते. आदिलशहाकडून जिंकले. तर बघायचं झालं तर हे शिवचरित्र म्हणा किंवा शिवाजी महाराजांवरती जेवढे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यांचा उल्लेख मिळतो. आणि बघा हे झाला तर भारतातील पहिला यांचा गव्हर्नरच फक्त. पहिला जीओडी जो आहे हा झाला फ्रान्सिस्को डी अल्मेडा. फ्रान्सिस्को डी अल्मेडा आणि दुसरा जो आहे तो झाला अल्फान्सो डी अल्बुकर. हा अल्बुकर. आता हे जे पोर्तुगीज आहेत यांच्याबद्दल एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट, यांनी भारतात तंबाखूची लागवड सुरू केली आणि जी आहे गोव्यामध्ये सर्वात पहिली प्रिंटिंग प्रेस सुरू. तर पहिली प्रिंटिंग प्रेस जर बघायचं झालं तर तिचं जे वर्ष आहे ते 1556 तुम्ही लक्षात ठेवत चला. आता बघायचं झालं तर हे झालं पोर्तुगीज भारतात कसे आले हे आपण मॅपच्या सहाय्याने बघितलं, येण्याचा मार्ग बघितला आणि जो आहे यांच्या प्रमुख वखारी बघितले. नंतर वास्को दी गामा, केप ऑफ गुड होप्स आणि जे 1510 मध्ये अल्फान्सो अल्बुकरने जिंकलेले राज्याच्याबद्दल सुद्धा बघितलं. तर बघायचं झालं तर तुम्ही या वखारी, जी गोव्याची वखार आहे, दीव आणि दमणची वखार आहे, मुंबई, साष्टी, कोची, मुगळी, कालिकत आणि केप ऑफ गुड होप्स हे तुम्ही लक्षात ठेवलं नाही तरी चालते. वास्को द गामाचे भारतात स्वागत 20 मे 1498 आणि गोव्यामध्ये भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस सुरू 56. दुसरा पहिला गव्हर्नर आणि 1510 मध्ये अल्फान्सो अल्बुकर यांनी गोवा जिंकले आदिलशहाकडून. आणि जे कॉन्स्टॅन्टिनोपल शहर आहे या शहरामुळे हे शहर तुर्कांच्या ताब्यात गेल्यामुळे भारताच्या इतिहासावरती पडलेला बदल आज आपण बघितला.